पिकनिक स्पॉट झाला आहे ना। मी उतरतो ना पाण्यात। जेवढे मतदारसंघातल्या म्हणजे DRMच्या लेवलचे कोणते विषय नागपूर DRMच्या न्यूजच्या रिलेटेड कोणते विषय शॉर्ट मैडम का फुल सपोर्ट है हमको भाई 25 साल से फक्त कार्यकर्ते पोहोचण्याचं काम सुरू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि बस बंद उद्या हे सगळे आपलेच माणसं आहे। रेल्वेचे सन्मान्य सदस्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी चांदूर रेल्वेच्या संदर्भातले, रेल्वे स्टेशनच्या संदर्भातले, अंडरपासच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते सर्व विषय त्यांनी माझ्यासमोर ठेवले आणि त्यांनी मला सांगितलं की एकदा आपण या सर्व साईटला व्हिजिट दिली पाहिजे। त्या अनुषंगानं आता अंडरपास असेल, ब्रिज असेल आपला आणि ज्या रेल्वे स्टेशनचे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत या संदर्भामध्ये आज या 3-4 ठिकाणी मी स्वतः भेट दिली आणि जी तक्रार कृती समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी केलेली होती त्या सर्व तक्रारीमध्ये तथ्य त्यानिमित्तानं आढळलेलं आहे। त्यानिमित्त अंडरपासचा जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे तिथे पाणी साचलेलं आहे। कंप्लिशन पिरियड जो होता कामाचा तो पूर्ण होऊन गेला असं त्यांनी मला सांगितलं आहे। कंप्लिशन पिरियड होऊन सुद्धा अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालं नाही। 1.5 वर्ष झालं आहे लोकांना, 1.5 वर्ष झालं आहे। लोकांना जवळपास 1-1.5 किलोमीटरचा फेरा घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं। या ठिकाणी रेल्वेच्या स्टेशनला आल्यानंतर सुद्धा अतिशय छोटे विषय आहेत परंतु लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। खास करून स्वच्छतेचा विषय, पाण्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, प्लॅटफॉर्म थोडा उंच करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय त्यांनी निदर्शनामध्ये आणून दिलेले आहेत आणि या संदर्भामध्ये निश्चितच येत्या काही दिवसामध्ये मी स्वतः DRMकडे एक बैठक लावून हे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याकरता रितसर त्यानिमित्तानं प्रयत्न करेल आणि त्याच संदर्भात त्याचसोबत चांदूर रेल्वे इथं काही रेलचे स्टॉपेज असले पाहिजे ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। पुण्याकडे जाणारी जी ट्रेन आहे ते विद्यार्थ्यांसाठी म्हणजे स्टॉपेज या ठिकाणी असावा ही मागणी सुद्धा त्यानिमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हा विषय वास्तविक आता केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे जाईल आणि त्यांच्याकडे हा विषय नेऊन सातत्याने त्याचा पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ही स्टॉपेज आपल्याला कशी देता येईल याच्याकरता वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल आणि ही जी परिस्थिती या ठिकाणी आपण बघितली निश्चितच बिलकुलच समाधानकारक परिस्थिती नाही आहे आणि या संदर्भामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून तात्काळ हे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन। धन्यवाद।